मला सांगा तुमची ओळख कुठली? ऑफिस मध्ये आम्ही एकत्र होतो. कुठल्या हो? मी कांदिवलीला होती जॉबला आणि त्यात मी अकाउंट्सच्या पोस्टवर होती आणि हे मॅनेजरच्या पोस्टवर. तुम्ही मॅनेजर होता? मॅनेजर. मग काय झालं? एकदा आमच्या 3 ब्रांचेस होत्या, मी वाशी ब्रांच हँडल करत होतो. आणि तुम्ही कुठे अकाउंटंट? पहिल्यांदा मी पवईला होती, नंतर 6-7 महिन्यांनी कांदिवलीच्या ब्रांचला ट्रान्सफर झालं. तुम्ही वाशी, तुम्ही कांदिवली. मग पुढे आमची अगोदर फ्रेंडशिप झाली. हे एकदा मला एक सांगा कशी काय झाली? हे एकदा असे आले होते पवईच्या ब्रांचवर. तुम्ही का गेले होते? माझा भाऊ पवईला राहतोय, त्याला भेटायला गेलेलो, पण तो ऑफिसमध्ये बिझी होता, बोलला अर्धा तास लागेल. तर मी म्हटलं तोपर्यंत पवई ब्रांचला जरा चक्कर मारूया, बघूया तिथे कसं चाललंय काय. हां, मग ही पण जास्त काम नव्हतं, फ्री बसली. तर असं बसल्या बसल्या बोलणी झाली. पहिलं आमचं फोनवर कामाच्या निमित्ताने बोलणं व्हायचं, पण समोर समोर पहिल्यांदा भेट. मला एक सांगा, त्यापूर्वी फोनवर बऱ्याचदा बोलले होते तुम्ही? हो. भाऊ हे निमित्त आहे? नाही, ते खरं आहे. कोण विश्वास ठेवेल का? सांगा ना, तुम्ही इकडे आहात सगळे, असं कोण विश्वास ठेवेल का? भाऊ उगाच नाही. बरं असू दे भावाकडे गेला होता. मग पुढे काय झालं? नाही, ते भावाकडे आले होते आणि मग ऑफिसवर आले पवई ब्रांचच्या. बरं, तिथे आमचं असं बोलणं झालं. काय बोलणं झालं? कसं काय काम आहे, काय तुमचं असं त्यांनी चाललंय. विचारलं? हो. तुम्ही काय सांगितलं? मी तेव्हा नवीन जॉईन झालेली होती, तर मी एवढी कोणाशी पटकन बोलत नव्हती. तर मी तेवढीच शांत होती की असं साधं काम आहे माझं, चालू आहे नीट असं नुसतं. मग पुढे काय केलं? नंतर नंबर एक्सचेंज झाले त्याच दिवशी? हो. हा मॅनेजर आहे म्हटल्यानंतर कधीतरी कामात. पण नंबर तर तसे दिला तुम्ही नंबर? कोणी मागितला? मॅनेजर साहेब सर. तुम्ही का नंबर मागितला यांच्याकडे? म्हणजे कधीतरी काम असेल तर पटकन बोलता, इमर्जन्सी आली, पटकन लँडलाईन खराब झाले तर संपर्क साधता यावा म्हणून. उदात्त हेतू होता त्याचा. मग पुढे काय झालं? नंबर एक्सचेंज. मेसेजेस एक्सचेंज होत होते, नॉर्मल मेसेजेस. सुरुवातीला कुठला पाठवला? गुड मॉर्निंग. क्या बात आहे. वा वा वा. आणि मग पुढे? मग मेसेजेस आणि चॅटिंग. तुम्ही रिप्लाय करायला लागला? हो. का? नॉर्मल बोलत होतो म्हणून रिप्लाय करत होतो. बरोबर आहे, ठीक आहे. पुढे काय झालं? 1.5 वर्ष आमची खूप चांगली फ्रेंडशिप होती. त्यानंतर माझ्या घरात थोडासा प्रॉब्लेम झाला की तेव्हा मी कंटिन्यू करत होती माझ्या NITच्या क्लासेस आणि जॉब एवढं. मग पुढे घरातून शिफ्टिंग करून पेइंग गेस्ट म्हणून राहायला लागली होती. अच्छा, तुम्हीच घरातनं बाहेर पडले आणि मग कुठे राहायला लागले? पेइंग गेस्ट म्हणून कांदिवलीला राहत होते मी एकट्या. हो. मग त्या ड्युरिंग आमचं खूप क्लोज रिलेशन झालं आधार घरात. हो. आणि मलाही तेव्हा असं होतं की वडील खूप आजारी होते, घरी आई एकटी होती, तर इमोशनली आम्ही जास्त क्लोज झालो तेव्हा. बरोबर. पण हे तुम्ही इमोशनली क्लोज येत आहे हे ऑफिसमध्ये कोणाला कळलं नाही? नाही, पण आम्ही कारण भेटत नव्हतो ना. पण यांच्या एक्सप्रेशनवरनं काहीतरी कळलं होतं. कारण ह्यांनी असं केलं आणि त्याच क्षणी आम्ही भेटत होतो. पडदा बंद करायचा प्रयत्न केला तुम्ही. काय झालं माऊली, सांगा आता. ऍक्च्युली पिकनिक मध्ये सगळ्यांना डाऊट गेला होता. काय होती पिकनिक? कुठे होती? गुजरातला, सापुताऱ्याला. सापुताऱ्याला गेले होते. तेव्हा काय झालं? ऑफिस स्टाफची पिकनिक गेली होती तिथे. तेव्हा आमचं बोलणं चाललेलं स्विमिंग पूलमध्ये ना. मी यांच्याशी खूप जास्त बोलत होते. आता तुम्ही बोलायचं. बाबा तुम्ही सांगा, माईक तुमच्याकडे आहे. आज बरं वाटतं. बरं वाटतं? हो. काय पटकन लग्न जमलं की नाही या दोघांचं? होय. हो की नाही? हो. सुनेबद्दल काय सांगणार? सुनेबद्दल म्हणजे लग्नाच्या अगोदर मला काय तिच्या काय माहिती नव्हतं, पण लग्नाच्या नंतर एकच म्हणजे चांगला गुण माझा लक्षात आलं. ती चांगलं कलावंती आहे. खुश आहात, समाधानी आहात? हो. आईकडे ज्या वेळेला होम मिनिस्टरची तिची निवड झाली तेव्हा ती मला अम्माच म्हणते ती. तेव्हा ती मला धावत आनंदाने सांगायला आली अम्मामध्ये सिलेक्ट झालं म्हणून. आणि नंतर थोड्या वेळाने परत माझ्याकडे आली, अम्मा तू माझ्याबद्दल काय सांगशील म्हणून. मग आता काय सांगशील म्हणताना मला 2 दिवस झोपच नाही याच्यात. म्हटलं अगं तुझ्याबद्दल मी काही वाईट सांगणार नाही आहे, असं ते सांगेन ना. खरं तेच सांगणार? खरंच ते सांगणार, कारण ती सकाळी लवकर उठत नाही. बरं झालं. हा, ते थोड्या वेळ तिने सकाळी जरा लवकर उठायला पाहिजे. बाकी तिच्याकडनं माझ्याकडे काही अपेक्षा नाही. पण चांगली आहे. चांगली आहे. व्हेरी. तुम्ही सांगा. तिचा स्वभाव चांगला आहे, प्रेमळ आहे. आणि दुसरं तिचं कौतुक करण्यासारखं म्हटलं ती लवकरात लवकर आपला मातृभाषा कोकणी आणि मराठी शिकले, ते कौतुक करण्यासारखं आहे की लगेच भाषा आत्मसात करून त्यांनी संपूर्ण कुटुंबाला आपलंसं केलं. आता या अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना बक्षीस मिळवून द्या. पहिली चिठ्ठी.
मराठी चित्रपटाचं नाव. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. दुसरं आव्हान हिंदी गाणं आहे, बोलायचं नाही. गाणं म्हणा. इमली खट्टी मीठे बेर इस जंगल में हम दो शेर हा? चलकर जल्दी हो गई देर. अभिनंदन. वा वा. ठीक आहे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. थँक्यू. पुढचं आव्हान म्हण आहे, मराठी म्हण ओळखायची. हा, काय म्हणालात? असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. अभिनंदन. हे घ्या. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. त्यांच्याकडून 3 अपेक्षा सांगा. 3 एक्सपेक्टेशन्स. त्यांनी बोलायला पाहिजे माझ्या बरोबर. पहिलं बोललं पाहिजे. बोललं पाहिजे. मान्य आहे तुम्हाला? हो. बोला ना जरा, मोबाईलवर कमी खेळा. दुसरी अपेक्षा, फिरायला घेऊन जायला पाहिजे. काय हो, कधी नेणार? नेतो तिला. वीक ऑफ वगैरे असेल ना हां. त्यावेळेला नक्की घेऊन जातो मी. कुठे घेऊन जाता? हनुमानाच्या मंदिरात. मंदिरात, देवळात घेऊन जातात हनुमानाच्या. जरा कुठेतरी फिरायला घेऊन जा. आता कुठे राहता तुम्ही? विटावा, कळवा. बेटा, कळवा. तिसरी अपेक्षा, काही नाही, आता कशी आहे तशीच पाहिजे मला. असेच राहा तुम्ही. कळलं? आता आहे तसे. कमी बोला म्हणजे बरं असतं. नाही नाही, नको. जास्ती बोलायला पाहिजे. जास्ती बोलायला पाहिजे. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझी पहिली अपेक्षा म्हणजे मी ॲक्च्युली तिला लग्न झाल्यानंतर पण सांगत होतो शिक म्हणून. तिला DEDसाठी पण ॲडमिशन मिळालं होतं, पण ती गेली नाही. 2 वर्ष तुम्हाला सोडून राहणार नाही वगैरे. तर म्हटलं करिअर फर्स्ट आहे, मी तर कुठे लांब जाणार नाही, मी तर तुझ्याजवळच आहे. तर तिने शिकावं आणखी. हो. काय माऊली? ठीक आहे. कारण ती खूप हुशार आहे. एकदा वाचलं की लगेच पिकअप करतो. तर त्यांनी जरा अभ्यास केला पाहिजे आणि आणखी शिक्षण घेतलं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. बरं. दुसरी, मी सकाळी घरी येताना नाश्ता तयार पाहिजे. हा? सकाळी घरी येताना नाश्ता सकाळी तयार. घरी येता तुम्ही? हो, नाईट करून मी सकाळी घरी काय करता आपण? मी कॉग्निझंटमध्ये ट्रान्सपोर्टमध्ये. बरं, त्यामुळे सकाळी येतात. तेव्हा तुम्ही घरी आल्याबरोबर नाश्ता रेडी पाहिजे. हो. काय हो, ठीक आहे, प्रयत्न करेल. त्यासाठी तुम्हाला उठायला पाहिजे. सासूबाईंनी म्हटलं तसं. बरं. तिसरी अपेक्षा, राग खूप जास्त आहे. म्हणजे काही विचार न करता लगेच एकदम रिॲक्ट होतात. हां. तर ते विचार करावा तिने. बोलावं मला, नाही असं नाही, पण जरा विचार करून मग बोला. नंतर बोला. काय हो, ठीक आहे, कमी करील ना. आता सुद्धा त्या रागाने बघतायत. धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार आणि क्षमा मागायची तर कोणाची मागणार? मी थँक्यू माझ्या छोटी नंडेला बोलते. ती माझ्या बहिणीला बोलली म्हणून अशी नवरा मला भेटलं. बरं झालं बोललात बहिणीला. ओके. आणि सगळ्या फॅमिलीला थँक्यू बोलते. मला सगळं सांभाळून घेते. काही चुकी झाली तर ना मला बोलत नाही येते, रागाने समजून सांगतात सगळं. म्हणून त्यांना सगळ्यांना थँक्यू बोलते. आणि माझी मैत्रिणी सगळ्या आज आले म्हणून त्यांना पण थँक्यू बोलते मी. घरच्यांना अंदाज आला होता काहीतरी गडबड आहे? गडबड असं नाही, पण आता ह्यांना आयुष्याचा पुढचा व्यवस्थित मार्ग दाखवून द्यावा. परत आहे. त्यांना आयुष्याचा पुढचा मार्ग दाखवा. आयुष्य या विषयावरती तुम्ही जे काय अडकलेले आहात ना,